मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 55व्या वाढदिवसानिमित्त कुरुल महारक्तदान शिबिर संपन्न। उमलत्या शुभेच्छा रक्तदानातून या संकल्पनेतून कुरुल ता मोहोळ येथे विक्रमी रक्तदान। महाराष्ट्र राज्याचे कणखर नेतृत्व, भारतीय जनता पार्टीचे युथ आयकायन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 55व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्यातून 1 ते 1.5 लाख कार्यकर्त्यांचा महारक्तदान शिबिराचा संकल्प असून या महारक्तदान शिबिरास कार्यकर्त्यांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळत आहे। अनावश्यक खर्चाला फाटा देत सामाजिक उपक्रम राबवित महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी महारक्तदान शिबिर पार पडले। मोहोळ तालुक्यातील कुरुल येथे महारक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले। यावेळी 150 ते 200 रक्तदात्यांनी रक्तदान केले। यावेळी भाजपाचे मंडल अध्यक्ष रमेश माने, विकास वाघमारे, प्राध्यापक माऊली जाधव सर, सौदागर खडके, लहू वाघमोडे, साहेबराव घोडके, बाबासाहेब जाधव, लंगेश्वर निकम, प्रमोद जाधव, सरचिटणीस माऊली भगरे, सौ दीपाली कोरे मॅडम, महिला मोर्चा चंद्रसेन बापू जाधव, शंकर वाघमारे, ज्येष्ठ पत्रकार महेश कुलकर्णी, विशाल चौधरी, सागर वाघमारे, माऊली भगरे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। महाराष्ट्रामध्ये प्रदेशाध्यक्ष माननीय श्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या सूचनेप्रमाणे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानाचा विषय गरजवंत रुग्णांना रक्तदानानिमित्त वाढदिवसानिमित्त मोहोळ दक्षिण मंडलमध्ये आयोजित करण्यात आले। 1 लाख कार्यकर्त्यांनी रक्तदान करण्याचा संकल्प करलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने। काय सांगाल, इथं म्हणजे किती रक्तदान होईल असं तुमचा अंदाज काय वाटतोय तुम्हाला? कमीत कमी आमच्या दक्षिण मंडळामध्ये 150 आम्ही टार्गेट ठेवलेलं आहे आणि ते पार करू। त्यासाठी सर्वजण आम्ही नानांच्या नेतृत्वाखाली विकास आयोगावर आम्ही सर्वजण रक्तदान करण्याचा प्रयत्न करू। महाराष्ट्र राज्याचे तरुण तरुण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निमित्ताने महारक्तदान शिबिर कुठल्या वेगळ्या शुभेच्छा दिल्यात सगळ्यांना। वेगळ्या लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांचा वाढदिवस आज कोणताही डामडोल न करता, डिजिटल कटआउट न लावता किंवा अन्य काही कार्यक्रम न घेता करावा। या कार्यक्रमामध्ये फक्त रक्तदान करावं आणि हे रक्तदान प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये, प्रत्येक मंडळामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये होत आहे आणि ही संख्या लाखांच्या वरती आज जाईल। एक विश्वविक्रम या निमित्ताने या ठिकाणी होईल अशा प्रकारचं वातावरण आहे। राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी अशा प्रकारच्या सूचना सर्व कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत आणि त्यामुळे अतिशय उत्साहामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदानाचा कार्यक्रम संबंध महाराष्ट्रामध्ये होतोय। त्याचाच एक भाग म्हणून आज भारतीय जनता पार्टी दक्षिण मंडळामध्ये हा कार्यक्रम आम्ही करतो। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कुरुल गावामध्ये महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात दक्षिण मंडळमध्ये। त्यामध्ये 150+ रक्तदान लोक करतील आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनी प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, मंडळामध्ये सूचना दिल्या। त्याप्रमाणे आमचे कार्यकर्ते 1.5 लाखाहून अधिक रक्तदान करतील अशी एक आम्हाला इच्छा आहे। नेता म्हणून काम करत असताना मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिला निर्णय त्यांनी घेतला की मी मला ज्यावेळेला भेटायला येतात त्यावेळेला पुष्पगुच्छ किंवा बुके न देता पुस्तकं किंवा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये किंवा एक फक्त गुलाबाचं फूल द्या अशा पद्धतीनं ते काम करत असतात। आणि आता वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी एक आवाहन केलं महाराष्ट्राला की माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं कुठलाही वायफळ खर्च न करता, जाहिराती किंवा वेगवेगळे कार्यक्रम न करता सामाजिक दृष्टिकोन मनात ठेवून महारक्तदान शिबिराचे कार्यक्रम सगळ्या महाराष्ट्रामध्ये घ्या अशा पद्धतीचं आवाहन देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलं होतं। त्या आव्हानाला प्रतिसाद देत मोहोळ दक्षिण मंडळामध्ये कुरुल या ठिकाणी हे महारक्तदान शिबिराचं आयोजन केले। आज सोलापूर जिल्ह्यामध्ये साधारण आमच्या पूर्व जिल्ह्यामध्ये 16 ठिकाणी महारक्तदान शिबिराचं आयोजन होते। या कुरुलमध्ये आज आमचं 150चं टार्गेट आहे। 150पेक्षा जास्त रक्तदान नक्की या ठिकाणी संपन्न होईल हा विश्वास आहे। महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या 55व्या वाढदिवसानिमित्त कुरुल दक्षिण मंडळाच्या वतीने भव्य असं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या रक्तदान शिबिरात किमान 150 ते 200 सक्रिय कार्यकर्ते सहभागी होतील असा अंदाज आहे। महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ यांनी एक विकसित महाराष्ट्राचा संकल्प घेऊन पुढे चाललेले आहेत। त्यांच्या आदर्शवादावर
सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पुढे येतील यात मात्र शंका नाही. महारक्तदानाचा संकल्प बांधलेला आहे वाढदिवसानिमित्तानं, काय सांगाल किती होईल? 1.5 लाख संपूर्ण महाराष्ट्रात 1.5 लाख लोकांनी रक्तदान शिबिर घ्यावं करतील असे आदरणीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र दादा चव्हाण साहेबांची अपेक्षा आहे. त्यानुसार 1.5 लाख लोक ह्या महारक्तदान आरोग्य शिबिरात सहभागी होतील.